वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तुमचं माझ्या किचनमध्येच म्हणजे प्राजक्ताच होम किचनमध्ये स्वागत असा. आज मी चालले माझ्या मैत्रिणीसोबत रानमेव काढू. रानमेव म्हणजे काय तर करवंदा काढूक चाललेलं, जरा जास्त धरली होती तर म्हटलं चला तुमका जरा लोणचा दाखवूया. तर चला तर मग आता जरा आपण करवंदा काढून घेऊया. ती बघा मस्त अशी हिरवीगार करवंदा, थोडी थोडीशी लाल हळद. माझ्या मैत्रिणी आणि मी एवढी करवंदा काढला. त्याचा आपण आता लोणचा करूया. ही काय उपयोगाची नाही तेवढी, ही हिरवी हिरवी बरी आहे. त्याचा आपण आता ना लोणचा करूया. ही आता करवंदात ना काल काढून आणलेली ती आता हे अशी सगळी साफ करून घेऊया, म्हणजे देठ बिठ सगळी काढून घेऊया. याच्यात टाका. या पाणी बघा कसा त्या डिंकामुळे सगळा सफेद झाला त्याचा. म्हणजे असे सगळे छोटे असू दे मोठे असू दे हे सगळे ना असे काढून घेऊया. असं सगळं काढून घ्यायचं. आणि स्वच्छ या पाण्यातून धुवून घेतलं आहे. असे 2-3 पाण्यातून धुवून मग रात्री जरा मिठाच्या पाण्यात घालून ठेवतलं आहे. मग त्याचा डिंक सगळा निघून जाणार. ही बघा, ही मी रात्री मिठाच्या पाण्यात घालून ठेवलेलं आहे.
त्याचं चीक असताना तो कमी हो कोय ना, म्हणून मी रात्री मिठाच्या पाण्यात घालून ठेवलेलं आहे. तरी बऱ्यापैकी गेलो थोडंसं फक्त काहीतरी राहिलो. आता ही चांगली सुका कोई लोणचा करतो ना, लोणचा करणार ना तर कसा त्याका पाण्याचा हात नाही लागा कोय ना, म्हणून आता ही सुकली ना की मग आपण याचे 2 भाग करून घेऊया, कापून घेऊया. ही मी सकाळी वाळवत घातलेलं आहे ना, ते कोरडी झाली, रात्री मिठाच्या पाण्यात घातलेलं आहे आणि नंतर मग त्याचं चीक बीक गेलो. आता हे सकाळी वाळवून ठेवलं. आता ही आपण आता कापून घेऊया, एकाचे 2 भाग करतलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ना तो मसालो असतो ना लोणचा तो चांगलो. आणि ही बघा ही बी अशी काढायची. एकदम कोवळे असतील ना ते नाही काढलास ना बी तरी चालत. हे असे कट करून घ्यायचे. त्यांची कोवळी यायची, काढूची गरज नाही आहे. जून असतात ना तर कधी कधी लोणचा ना कडू होता, म्हणून ही बी काढूक लागतं. ही ठीक आहे, लगेच निघतात, तर काय वेळ लागत नाही. परत दाखवतो. असं कापलास ना हे तर कोवळीचं हे असं दाबलास ना बाजूने तरी निघतं, हे लगेच निघतं. ही सगळी आता मी याची कापून घेते. सगळी करवंद आता आपली कापून झाली आहेत. ह्याचे मी बिये नाही काढले कारण सगळे ना हे आहेत, कोवळेच आहेत. त्याच्यामुळे काय काय जे वाटले ना जून ते काढून टाकलं आहे आणि हे कोवळे ते ठेवून दिले. आता ह्याच्यासाठी लागणारा मसालो बनवून घेऊया. लोणचा जो मसालो असतो ना तो बनवून घेऊया. चला. आता ही कापून घेतलेली करवंदा, त्यासाठी लागणारं साहित्य दाखवतो आहे मी आता. मेथी घेतली आहे मी, अर्धा चमचाच आहे. आणि त्याच्यामध्ये दालचिनी अर्धा इंच आहे आणि 4-5 लवंग आहेत, जिरं आहे, काळी मोहरी, हळद, धणे, मीठ जरा जास्त लागणार त्याच्यामुळे मीठ, हिंग आणि लाल तिखट, आपलं घरचंच लाल तिखट आहे, तेल, ही पिवळी मोहरीची डाळ असतं ना ती, आणि ही बडीशेप. आता हे सगळं काय काय त्यातलं भाजून आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे, ते आता आपण सुरुवात करूया. आपलं तापलं आणि ही मोहरी परतान घेत आहे. ही जराशी फक्त आपणाक ना बारीक करूक लागतली, कारण नाहीतर ना ती एकदम दाणेदार होऊन जातं ना या लोणचा, म्हणून जराशी ही अशी जराशी गरम होईपर्यंत परतन घ्यायची. जराशी परतली की मग मी फक्त जराशीच मिक्सराक लावून घेतलं आहे, जास्त नाही, नाही तर कडू होताला लोणचा जास्त बारीक केलास तर. थोडीशी जाडसर अशी सगळेच मसाले, आता दुसरे मसाले करतले ना ते एकत्र करायचे, ही फक्त वेगळी लावची आहे, म्हणून मी ही फक्त सिंगल भाजून घेत आहे. बाकीचे मसाले आपण नंतर एकत्र भाजून घेतलं. ही जराशी फक्त अशी जाडसर दळून घेऊया मिक्सरमध्ये. अशी हाताला लावून बघायचं, गरम वाटली ना की मग बाद झाली. तर ह्याच्यामधला जो ओलसरपणा असतो ना तो जरा निघून जाऊ कोय ना, म्हणून तर ही काढून घेऊया आणि बाकीचे मसाले परतून घेऊया. त्यात पॅनमध्ये आता हे बडीशेप घेतलं आहे, जराशे धणे, काळी मोहरी, जिरा, ही दालचिनी आहे आणि लवंग. आपण मेथी ना थोड्या वेळाने टाकूया, का माहिती आहे, मेथी जरा तरी भाजली की मग ते कडवटपणा टाकतं आपलं, म्हणून मग काय होतं सगळा लोणचा पण कडू होऊन जातला. ह्याच्यामध्ये 1-2 गोष्टी अशा असत ना की ते आपण जास्त प्रमाणात वापरलं ना तर लोणचा कडू होतला. जसे आता आवळे नाही, करवंदाची बी पण जर कडक बी असतली तरी तुमचा लोणचा कडू होताला. परत ह्याच्यामध्ये ही जी मोहरी आहे ती जास्त बारीक वाटलास तरीसुद्धा कडू होतली.
हिंगाचं प्रमाण वाढला तरीसुद्धा कडू होता, मेथीचं प्रमाण वाढला तरी, म्हणून ह्या थोडा बेतानच टाका. नाही तर तुमच्याकडे लोणच्याचा मसालो असतात ना, तर लोणच्याचा मसालो वापरलास ना तरी चालत. मी काय लोणच्याचा मसाला वापरत नाही, मी सगळ्यासाठी आता अजून नागपूरची आहेत लोणची, तर त्याच्यामध्ये पण मी सगळ्यात असं मसालो बनवतले आणि मगच वाटून घेतले. लोणच्याचा मसालो असलो ना की त्याच्यामध्ये सगळा रेडी असता, फक्त मोहरीची डाळ आणि आपला लाल तिखट वरती तुमच्या तिखटाप्रमाणे टाकलास, मीठ टाकलास की झाला. हे आता बघा, हे असा वास सुगंध सुटतो ना, तडतडाक लागला की मग आपण काढून घ्यायचा. जर अशी आता मेथी हे तापलं ना, त्याच्यावरनं मेथी परतून घेऊया. मेथीचा जास्त कलर बदललं ना की समजून जायचं की ती कडू होतली आता, म्हणून ह्या तापलेलं असताना हे आता तापलं आहे काय, त्याच्यावरतीच मी मेथी टाकली. तर झालं, ह्या परतून झाला. आता आपण काढून घेऊया. मसाले आपले थंड होतं तोपर्यंत आपण तेल तापवून घेऊया. आता मी ह्या साधाच तेल वापरलं आहे, आपल्या घरात जे असतं ना सनफ्लॉवर तेल तच वापरलं आहे. तुमच्याकडे जर राईचा तेल असाल तर सगळ्यात चांगला, लोणच्यासाठी राईचा तेल सर्वात चांगला. आता ह्या काय करायचा, चांगला कडक तापून घ्यायचा आणि मग त्या थंड करून मग लोणच्यात वापरायचा. अगदी कोमट असताना आपण मसाले हिंग वगैरे सगळं त्याच्यात टाकूच, हळद बिळद ती नंतर टाकूया जरा कोमट झाला की. याआधी पहिला चांगला धूर सुटेपर्यंत तापून घेऊया, तोपर्यंत मसाले पण आपले थंड होतात. मग ते बारीक करून घेतलं की मग मिक्स करू झाला आपला. तर आपला थोडासा फक्त कोमट आहे, त्याच्यात आपण आता हिंग घालून घेऊया, हळद आणि लाल तिखट. लाल तिखट आमचं जास्त तिखट नाही आहे, कलरसाठी आपण जास्त वापरतो. चांगलं असं मिक्स करून घेऊया, म्हणजे मसालो कच्चो रवाचो नाही आहे म्हणून. हे जरा पूर्ण थंड होऊ दे. हे झालं. आता ही मोहरीची डाळ मी भाजलेलं ना तो मसाला, ते बघा हे पण असं जाडसरच वाटून घ्यायचं असतं, एकदम बारीक नाही करायचं, थोडंसं असं जाडसर करायचं आहे. तो आपण आता तो मी आधी 4 चमचे घालून घेते, मग तुमका मी सांगते किती लागलं. या जर असा तेल आपला गरम आहे ना तोपर्यंत हे मसाले पण ह्याच्यामध्ये तापतले, गरम होतले. जास्त जर तुम्ही गरम ह्याच्यात टाकलास तर मसाले पूर्ण जळतले. म्हणून हे बघा, हे जरा बघा, हे बघा बाजूने बुडबुड येतात ना, तर थोडासाच गरम आहे. हे आता पूर्ण थंड झालं ना, हे जरासा गरम आहे. पूर्ण थंड झाला की मग आपण ह्या करवंदांवरती ओतून घेऊया. आता मी याच्यामध्ये फक्त मीठ घालून घेते. लोणचं म्हटलं ना तर मीठ जरा जास्त घालूचं असतं. हां, आणि एका जी भांडी वापरशाल तुम्ही ती सगळी कोरडी होई. हां, ओल्या भांड्यांमध्ये कायच करूचं नसतं, नाहीतर लोणचा लवकर खराब होतं. आणि ह्या सगळं आता मिक्स करून झालं ना, या तेलबिल ओतून की मग बरणीत भरायचं आणि बरणीत 15 दिवस तरी मुराक ठेव होई. म्हणजे हे लोणचं 15 दिवस तरी मुराक होया. मग तुम्ही जरा थोडे दिवस उन्हात ठेवलास ना तरी चला. मध्ये मध्ये फक्त 2 दिवसांनी एकदा असा वर खाली ढवळून घ्यायचा, म्हणजे कसं होतं सगळीकडे मसालो पण बरोबर लागतं आणि मुरता पण. आता हे थंड होऊ दे, मग मी तुमका परत याच्यात मिक्स करून दाखवते. हे सगळं तेल मसाला आपला थंड झाला आहे. आता आपण याच्यावर घालून घेऊया.
आता चांगला मिक्स करून घेऊया सगळ्या करवंदात मसाला लागक होय ना. बघा कलर कसं इलो बघा, मस्त असं कलर पण इलो, तेल पण बरोबर झालं आपला. असं मसाल्याचं असं सुगंध सुटलो आहे ना. असं घरातलो मसालो बनवून तुम्ही लोणची बनवा, मग चांगली होतं. बाहेरचं लोणचं मसाला आणू काही गरज नाही हा, घरात सगळा सामान असतं या आपला. मस्त आहे असा मिक्स करून घ्यायचा. सगळ्या करवंदात लागू पाहिजे बघा. बघा कसं दिसतं बघा. असं मस्त असं रसरशीत दिसा गोया. लोणचा कसा गोया कशा वया बघा, हे बघा असा रसरशीत दिसा गोया बघा. आणि ह्या अजून आपण ठेवून देतलो ना तर थोडासा त्यातला पाणी सुटतला, मग आता तेल पण वर येतला. या बघा मस्त असा किती सुगंध सुटलाय माहिती आहे. मस्त असा घरात मसाल्याचो. जरासं मिठाचं प्रमाण जास्त ठेवायचं, म्हणजे काय तर ते आंबट असतात ना, मग ते जरा मिठाचं प्रमाण जरा जास्त ठेवलास की बरं लागतं का. आणि लोणचा या जरासा तरी खारटच होया. तर आपण ह्या बरणीत भरून घेऊया. पण मी स्वच्छ करून घेतलं आहे आणि उन्हात ठेवलेलं आहे ती, म्हणजे ती जरा एकदम कोरडी असायला पाहिजे हां, म्हणजे याच्यात पाण्याचा जरा पण अंश नको ना, म्हणून. आता हे आपण लोणचा भरून घेऊया. कशी वाटली मग तुमका आजची माझी रेसिपी करवंदाचा लोणचा? कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही पण घरी ट्राय करा. पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत. नमस्कार, बाय.